हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आज चला कुठेतरी जाऊया फिरायला. कुठे चाललोय तर बघा, खूप मस्त मंदिर आहे, तिकडे चाललोय. तर लिफ्टमध्ये निघालो आता. हे ना जगन्नाथ मंदिर आहे. आता 16 तारखेला हे जगन्नाथ मंदिरची रथयात्रा निघेल. हे बघा, जय जगन्नाथ. आज आणि हे खूप मोठं अहमदाबादचं भाजी मार्केट आहे. इथे सगळे होलसेलचे भाजी मार्केट वगैरे येतात. जमालपूर भाजी मार्केट बोलतात त्याला. आता आम्ही इकडे या साईडला चाललोय. इकडे बघा, या साईडला हॅपी रथ यात्रा लिहिलंय ना. अहमदाबादचं नारोल सर्कल आहे हे बघा, नारोल सर्कल अहमदाबादचं. स्वामींच्या मठाला जायला रोड आहे. खूप लांब आहे आमच्या घरापासून स्वामींचं मंदिर. हा बरोडा अहमदाबादचा हायवे आहे. आपल्या इकडे पण जायला रोड आहे महाराष्ट्र बाजू. पहिलं आम्ही इथे यायचो ना या मंदिरला दर्शन करायला, तर इथे काहीच नव्हतं. हा रोड पण नव्हता. एवढं पहिल्यापासून आम्ही इथे मंदिरला यायचो. खूप मस्त मंदिर आहे बघा. छान वाटतंय. अहमदाबाद पासून, आमच्या घरापासून म्हणजे अहमदाबाद पासून जरा हे आहे, लांब आहे, पण खूप सुंदर आहे इकडं. इथे बस स्टँड आहे आणि प्रवेशद्वार आहे. स्टँड आहे. इथे मंदिरात आलोय आम्ही. बळ्या देऊचं मंदिर आहे इथे. तर चला दर्शन करायला. इथून आतमध्ये जायचंय आणि इकडे 2 व्हील आणि इकडे 4 व्हील पार्किंग आहे. आणि इथून सरळ जायचंय. हे जे बसलेत ना घेऊन, हे यांचं काहीतरी म्हणणत आहे म्हणून त्यांनी ते बसलेत हे करून असं. आणि इकडे प्रसादच आहे, इकडे हा देव आहे. आता आपण प्रसाद घेऊया. इथे मी प्रसाद घेणार आहे आता. हे बघा, इथे लाडू आणि चिवड्याचा प्रसाद भेटतो, तर चला प्रसाद घ्यायला. श्रीफळ म्हणजे आणि लाडू वगैरे इथे पुढे आहेत. चला. नारळ घेतलं आता. इथे लाडू आणि चिवडा भेटतोय, तर आता आपण इथे लाडू आणि चिवडा घेऊया. लाडूचं प्राइस 80 रुपये लिहिले बघा. चिवडा पण 80 रुपयालाच आहे. हे सगळे लाडूच आहेत आणि इकडे चिवडा आहे. हे आता घेतलंय लाडू, 80 रुपयाला अर्धा किलो आहेत. हे बघा, आणि चिवडा. हे बघा, हे प्रसाद असतोय देवाचा, लाडू आणि चिवडा. इथे हे सगळे ठेवलेत. चला, ते दर्शन करून बाहेर निघालेत. आता आपण दर्शन करायचं. हे आता बहुतेक काहीतरी कार्यक्रम होता म्हणून हे सर्व असं मंडप वगैरे घातलेलं आहे. आणि उन्हाचं पण सगळं दर्शन करायला येतात, त्यामुळे असं बहुतेक केलेलं असेल. कूलर वगैरे बघा, ते कूलर वगैरे छान सुविधा केली. काहीतरी प्रोग्राम वगैरे होऊन गेलाय बहुतेक. हे मंदिर आहे, चला दर्शन करायला.
हे आता मंदिर मध्ये आलोय. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. आतमध्ये आलोय आता आपण. चला दर्शन करायला. इथे देवाचं डोकं आहे आणि धड आहे ते बाहेर आहे डाकोर साईडला. तर इथं फक्त देवाचं दर्शन डोक्याचं करू शकता तुम्ही. जय बळीया देव. अखंड ज्योत आणि तुपाची सेवा चालते. आणि हे मंदिर इकडून हे करतोय आता आपण. चला दर्शन झालंय आता आपलं. ते सुंदर काम केलेलं आहे बघा हे. इथे देवाला श्रीफळ वाढवतात. तिथे या देवाचं असं हे आहे की इथे तुम्ही जर मन्नत वगैरे ठेवली की नाही की शिळं जेवण आणायचं. आदल्या दिवशी रात्री जेवण बनवायचं. सकाळी इथे जेवण घेऊन देवाला हे करून इथे जेवायला यायचं. असं ह्याचं महत्व आहे ह्या देवाचं. आणि इथे देवाचं डोकं इथं आहे आणि डाकोरमध्ये ह्या देवाचं धड आहे. इथे वजन काटा आहे. तुमचं म्हणणं जर असेल तर इथे वजन करतात बाळाचं. आता आरती चालू आहे देवाची. हा प्रसाद आता इथे थोडा खातोय नंतर घरी घेऊन चाललोय. तुम्हाला लाडू दाखवते मी. हे बघा लाडू 80 रुपये बघा हे लाडूचा प्रसाद. जय बळीया देव. आणि हा चिवडा आहे. इथून आम्ही बाहेर निघालोय. रात्रीचं वातावरण बघा. अंधार पडायला लागलाय. ते स्टॉल लागलेले आहेत. हे इथं सगळे तुम्ही जे मन्नत वगैरे मानता की नाही त्याचं सगळं लाडू. निघालं की इथून बाहेर निघायचं. इकडे हे इकडे छोट्या मुलांना खेळणी वगैरे असं मार्केट भरतं इथं. हे बघा दगाड पडले ना त्यामुळं हे बघा बंद केलं. इकडे एकच चालू आहे शिवम रमकडा म्हणजे शिवम खेळणी. खेळणीचं इथं आलोय आपण. खेळणी बघा. खूप सुंदर आहेत बघा. रिक्षा आहेत छोट्या छोट्या. छान आहे ना. आता माझी मुलं मोठी झालेत. किती सुंदर सुंदर आहे बघा हे. भारी वाटतं बघायला.
इथे सगळं देवाचं सामान भेटते बघा. ते मारुतीचा फोटो वगैरे, हे कृष्णाचे कपडे, इथे छोटे देवाचे वगैरे फोटो वगैरे, हे सगळे देवाचे फोटो आहेत. कृष्णाचे कपडे आहेत इथे सगळे. ते सर्व देवाचे कपडे आहेत. छोटे छोटे कृष्णाचे कपडे आहेत, मस्त आहेत. उसाचा रस आहे इथे, नारळ पाणी आहे. आता निघालो आम्ही दर्शन करून. 7:45 झालेत तरी पण उजेड किती आहे बघा. उसाचा रस प्यायचा होता पण एवढा खास नव्हता म्हणून नको बोलले. इकडे हे शेती वगैरे केलेली त्या लोकांनी काढलेलं आहे, सुंदर आहे बघा. छान तिकडे गेलं म्हणजे असं खावायला लागलं कधी कधी. दादा चला घरी. अंधार पडायला आलाय तर कसं ना रात्रीचं व्ह्यू बघा हायवेवरच. अहमदाबाद बघा लिहिलंय ते. आता आपलं हे हायवे वरून आता अहमदाबाद लागेल, जवळच आहे इथून. तर तुम्हाला दाखवते, नारोल सर्कल आलं, इथून आता अहमदाबाद चालू होता. नारोल सर्कल वरून लांबच आहे, 25-30 मिनिटाचा रस्ता आहे. पण गर्दी बघा, इथे मारुतीचं मंदिर आहे इकडे. गर्दी खूप झाली बघा इथे, आणि इथे कायम गर्दी असते नारोल सर्कलला. इथे ना हे झाडू आले आहेत, कस्टमाइज करून भेटतो तुम्हाला जसं पाहिजे तसं झाडू. ही सगळी लाईन आहे ना झाडूचीच होती, पाठीमागे गेला आता हे बघा. आता आलो घरी, किती अंधार पडलाय बघा. खूप अंधार पडलाय. आलोय घरी आता. हा प्रसाद आहे. मी माईक वापरून हे व्हॉइस दिलेलं आहे, तर प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक करा. हा प्रसाद आहे मंदिरचा, हे बघा. बाय.